शेकोटी आली, हिवाळा आला मित्रांनो, शेकोटीचा आनंद घ्या. शेकोटी चालू आहे मित्रांनो आपली. हिवाळ्यामध्ये शेकोटी करणे फार गरजेचे असते. हो का बघा, शेकोटीमध्ये करत बसलो आपण मित्रांनो. आता हिवाळा असल्यामुळं खूप थंडीचे वातावरण झाले आहेत आणि शेकोटी ह्याच्यामुळेच होत आहे मित्रांनो आपली. उन्हाळा आहे फारच. उन्हाळ्यामध्ये झाल्यानंतर पुन्हा पावसाळा लागला, पुन्हा हिवाळा मित्रांनो, त्याच्यामुळे खूप कडक थंडी चालू झाली मित्रांनो. म्हणून आपण शेकोटी लावला मित्रांनो. पहा, सगळ्यांना आपण दाखवत आहात. शेकोटी करत बसून मित्रांनो मी. हो का, काय तर शेकोटी करून थंड आपलं हिवाळ्यात आपल्याला ऊब मिळते होतं मित्रांनो. आज हिवाळ्याचा फार आपला सगळ्याचा आनंद असतो मित्रांनो. फारच शेकोटी केल्यानं ऊब जाणवत असते, म्हणून शेकोटी करणं फार गरजेचं असते मित्रांनो. फार हो का बघा, आहे का असं मित्रांनो. तर शेकोटी ह्याच्यानं ऊब मिळत असते आपल्याला. तर शेकोटी उज्ज्वलानं घ्यायचा मित्रांनो. शेकोटी आपण प्रयत्न करायचा. शेकोटी हिवाळ्यामध्ये पहिले गावामध्ये केली जात असते मित्रांनो. फार पहिले लहानपणी आम्ही फरक रिझन पहिले करतो मित्रांनो आम्ही लहान असता. आणि आता म्हणजे तुमच्या उगत कार्यक्रमासाठी पण होत्या मित्रांनो आपण हे शेकोटी. हे लहानपणीची आठवण असते मित्रांनो. फारच पहिले लहानपणी आम्ही फार करतो मित्रांनो. तुझी सासवाना, माझी सासवान, म्हणजे आपलं सासवान टाकायचं मित्रांनो आणि शेकोटी व्हायची याच्यात. तर अशा प्रकारे याचे महत्त्व आणि आनंद वेगळा असतो मित्रांनो. बघा, आहे का. तर मित्रांनो हा हिवाळा आहे. हिवाळ्यामध्ये होईल ऊब जावं असं मित्रांनो. शेकोटीचा आनंद घेण्यासाठी खूप खूप मजा येते. असते पाच जावं असं आणि होईल तेवढे थंडीची ऊब आपल्याला जाणवत असते मित्रांनो त्याची. ना थंडीमध्ये थंडी वाजत नाही मित्रांनो थंडी केल्याला. ओके, तर मी असं शेकोटी करतोय मित्रांनो. बघा, ओके. बघा मित्रांनो, अंदा शेकोटी घेत होता आहे का. तर असंच लहानपणीची गोष्ट आहे मित्रांनो. आम्ही लहानपणी असताना लहान असताना फारच लहानपणी खूप अशाच प्रमाणे आम्ही थंडी आली की मित्र म्हणून करतो मित्रांनो. असे आम्ही लहानपणी लहान असताना आम्ही करतो मित्रांनो. असं थंडी असायची त्या टायमाला आणि आम्ही अशा प्रमाणे शेकोटी करतो मित्रांनो. ही पहा शेकोटी मित्रांनो. हिवाळा आला की आपण प्रत्येक वर्षी दरवर्षी आणि हिवाळा लहानपणी असला की आम्ही अशा प्रकारे थंडी करतो. थंडीमध्ये शेकोटी करून आणा म्हणायचं, सासवानं म्हणायचं आणि असं आपलं थंडी वाचली की मग शेकोटी आणा, हे आणा, ते आणा, कोण बिस्तू आणायचं मित्रांनो, टाकायचं आणि शेकोटी करायचं मित्रांनो. आणि हे खास थंडीसाठी लाभदायक आहे मित्रांनो. असं लाज वाढवायचं नाही मित्रांनो. आपल्याला थंडी वाजत असलं बिंदास करून आपला वेळ थोडं मनोरंजन होते मित्रांनो ह्याच्यामध्ये. आणि मेन म्हटल्यावर ह्याच्यामध्ये थंडी जाणवत नाही मित्रांनो. आणि पहिले लहानपणी खूप करतो मित्रांनो. एक आठवण म्हणून तुमच्यासाठी करता मित्रांनो. खास ह्या व्हिडिओसाठी मी केलेला आहे मित्रांनो खास. ओके, तर चला मित्र आपण थंडीचा आनंद घेऊता आणि थंडीत वाजत नाही आपण जवळ जाऊन थांबू त्याच्यात. ओके, चला. On part ça. बघा मित्रांनो, आहे का थंडीचा ओके मित्रांनो. बघा आहे का On part ça. बघा मित्रांनो, ऐका मित्रांनो व्हिडिओ खास आजचा खास थंडीसाठी बनवला मित्रांनो. बघा अजून चालू आहे मित्रांनो.
आणि असं गावात तरी प्रमाणात होतं मित्रांनो. हां, हे सर्वसाधारण जीवन जगण्याचा खूप मजा आहे मित्र याच्यामध्ये. कोणाला आवडतं कोणाला आवडणार, तरी पण व्हिडिओ कसा वाटतो काय नाही आम्हाला कळवा मला मित्र. हा बी नाही आवडत असं तर लाईक जरूर करा. जीवनाचा आनंद उतरा मित्रांनो. मित्रांनो हे साखर जीवन, खायला माजू नका आणि कामाला लाजू नका. ओके मित्रांनो, बघा व्हिडिओ कसा वाटतो. उड़ा है किसी लिए तेरा रंग गोरी, मारी पकड़ी गई है बस छोरी, देर कर दी घड़ी जरा देखो तो घड़ी, हाँ तो मेरी तो घड़ी बंद है, तेरी ये आधा मुझे पसंद है, चलो बातें बातें कर लो जल्दी जल्दी, अभी चली आज नाही कल. बघा मित्रांनो, बघा मित्रांनो, लहानपणची आठवण ताजी केली मी. सर्वांना आठवण असेल, आपलं लहानपण आठवण येत असेल मित्रांनो, आहे का? बघा आहे का? लहानपण आठवायला का मित्रांनो नाही तुमचं अजून? हां, यावंच लागते बघा. पहा आहे का मित्रांनो आजचा व्हिडिओ खास? आहे का बघा मित्रांनो? थंडी आहे का मित्रांनो? थंडी वाजत नाही, तर व्हिडिओ लहानपणची आठवण म्हणून केलेला आहे मित्रांनो खास. मित्रांनो हीच काहीतरी आवड असेल माणसाची, काहीतरी अशाप्रमाणेच काहीतरी वेळ टाइमपास काहीतरी करावा, काहीतरी लहानपणची आठवण ताजी करावी म्हणून हे थोडं तर केलेलं आहे मित्रांनो. फार असंच काहीतरी राहते मित्रांनो, फार छंद राहतो असंच काही ना काही प्रमाणे काहीतरी नवीन नवीन काहीतरी काय असं मित्रांनो. बघा पहा, बघा मित्रांनो. ओके, मित्रांनो झाली दिवाळी, झाली लक्ष्मीपूजन, हे झालं मित्रांनो. अजून हे बी झालेलं आहे, तुळशीपूजन झालेलं आहे, दिवाळी समाप्त झालेली आहे मित्रांनो. सण तर सगळे संपलेत आता, काही नाही आता. हिवाळा चालू झालेला आहे मित्रांनो. फार चालू झालं तरी पण तुमच्यासाठी मनोरंजनासाठी टाकलेलं आहे मित्रांनो खास. थोडी थंडी काय नाही, तरी पण लहानपणची आठवण म्हणून काय तुमच्यासाठी टाकलेलं आहे मित्रांनो. काय तरी पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही आम्हाला जरूर कळवा मित्रांनो. ओके, तर तरी पण माझ्यामध्ये तुम्हाला आवडेल असं तर मला वाटतं मित्रांनो. लहानपणी करतो तुम्ही मित्रांनो अशी कुठे लहान लहान असताना मित्रांनो खास. एका मित्रांनो ताजी आठवण मित्रांनो, मजा. चला मित्रांनो, आपली शेकोटी झाली आहे.
थोड्या होता आपली शेकोटी बी होऊन जाणार. तर मित्रांनो हा शेकोटीचा प्रोग्राम झालेला आहे मस्त चांगला. ओके. हिवाळा गाव हिवाळा चालू आहे गुई गुई. बघा आजचा एपिसोड आपला मित्रांनो हिवाळ्यासाठी केलेला आहे खास. तुम्हाला फारच आवडेल. तुम्ही शेकोटी करताल असंच पहा. घेत राहा ना मित्रांनो. चला तर निघू मित्रांनो. बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा चॅनल आमच्या मित्रांनो. चला मित्रांनो मग ठेवतो. शेकोटीचा विषय आपण शेकोटी करू पुन्हा बोलू अजून आपण मित्रांनो. तर हाच तुम्हाला आवडला असेल फार मित्रांनो. लहानपणीची आठवण तुमची ताजी झाली असेल. लहानपणीची आठवण ताजी झाली असेल मित्रांनो तुम्हाला हा पाहून. खरंच परिचय गोष्टी आठवण येतात मित्रांनो. आम्ही लहानपणीच्या आम्हाला 30-35 वर्षाखाली आम्ही भरपूर असंच करतो आम्ही लहान लहान असताना. लहान होतो आम्ही खूप आणि तेव्हा आम्हाला खूप मित्र म्हणून खूप आनंद वाटायचा. अशाप्रमाणे करायचं होतं आम्हाला. पण आजचं युग आहे मित्रांनो. आजकाल असं नाही. ज्याची मर्जी मित्रांनो. काही माणसं बदलतात काही बदलतात मित्रांनो. ज्याची आवड आहे. एन्जॉय मजा करत राहावा. आपलं जीवन सुख समृद्धीत जावं मित्रांनो. आपल्या यूट्यूबवर सगळ्याचं स्वागतच होतं मित्रांनो. आणि आपलं कहाणी समाप्त करत आहोत. तर असंच असं मित्रांनो आपला वेळ अंदाज घालणे आणि मी असंच काहीतरी माणसाची कल्पना असते मित्रांनो. बघा. ओके मित्रांनो. चला मित्रांनो मग ठेवू. बाय बाय मित्रांनो. चला बाय बाय. बाय बाय. चला मित्रांनो ठेवतो.